नमस्कार, मी ॲडव्होकेट नीलिमा चव्हाण महाराष्ट्र 24 तासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। जिल्हा विधी सेवा केंद्र पुणे इथे नवनिर्वाचित माननीय सोनल पाटील मॅडम यांनी सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला आहे। तेव्हापासून आपल्या सर्वांना माहितीच आहे की वेगवेगळ्या कार्यक्रमांचा लीगल अवेअरनेस प्रोग्रामचा धडाका मॅडमनी लावलेला आहे आणि आज राष्ट्रीय नॅशनल लीगल सर्व्हिसेस डे आहे। त्या निमित्ताने आपण मॅडमला इथे आमंत्रित केलं आहे आणि मॅडमकडून आपण जाणून घेऊया की आज राष्ट्रीय लीगल सर्व्हिसेस डेच्या निमित्ताने पुणे विधी सेवा केंद्राने कुठले वेगवेगळे प्रोग्राम ऑर्गनाइज केलेले आहेत ते आपण मॅडमकडून आता जाणून घेऊया। नॅशनल लीगल सर्व्हिसेस डे आपण हा प्रत्येक वर्षी सेलिब्रेट करतो आणि ह्या वर्षी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत तो सेलिब्रेट करण्यात आला। त्याच्यामध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे एक पॅम्पलेट तयार केलेला आहे। त्या पॅम्पलेटमध्ये डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी मार्फत तसेच कोणत्याही लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी मार्फत ज्या काही सुविधा प्रोव्हाइड करण्यात येतात त्या सगळ्या सुविधांचा त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। जसं मनोधैर्य योजना असेल, तसेच लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ॲक्ट 1987 अंतर्गत ज्या काही फ्री लीगल एड लोकांना दिली जाते त्याबद्दल मेन्शन आहे। तसेच फ्री लीगल ॲडवाइस दिली जाते, विक्टिम कंपन्सेशन स्कीम आहे, अशा वेगवेगळ्या सुविधा ज्या काही दिल्या जातात त्या सर्व त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत। त्याचबरोबर मध्यस्थीचे फायदे जे आहेत, परमनंट लोक अदालतची सिस्टम आहे। तर हे जे विधी सेवा प्राधिकरणातर्फे जितके काही आपण उपक्रम राबवतो त्या सर्वांची माहिती आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे आणि त्या पॅम्पलेटचं आपण आज रोजी अनावरण करण्यात आलेलं आहे। तसेच आपण जे लीगल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी मदत करतात म्हणजे पॅरालीगल व्हॉलंटियर्स असतील, तसेच ॲडव्होकेट्स आहेत, पॅनल ॲडव्होकेट्स आहेत, जे अगदी म्हणजे छोट्याशा ऑनरेरियमवरती फार काळापासून सर्व्हिसेस देण्याचं आपल्या लीगल एडला काम करत आहेत, तर अशांचा सत्कार करणंही आम्ही योग्य समजलं। त्याच्यामुळे असे जे आपल्याकडे पॅनल लॉयर्स होते, पॅरालीगल व्हॉलंटियर्स होते, तसेच फ्रंट ऑफिसमध्ये ॲडवाइस देण्यासाठीचे जे काम करणारे व्यक्ती होत्या, तर अशा सगळ्यांना आम्ही इन्व्हॉल्व करून घेऊन, तसेच कॉलेजेस होते की जे आपल्याला लोक अदालतमध्ये व्हॉलंटियर्स पाठवून मदत करतात, तर अशा सगळ्यांचा आपण सत्कार घेतला। आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट मॅडम, मला तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा संध्याकाळी काल 5 वाजता फिरत होते तर तेव्हा काही पक्षकार म्हणाले की इथे दुपारी खूप छान मार्गदर्शन झालं आहे, विधी सचिव आपल्या सोनल पाटील मॅडम स्वतः होत्या आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, पण मी नव्हते त्यामुळे मला माहिती नाही। तर प्रत्यक्षात काय प्रोग्राम आपल्या इथे सुरू आहे? नॅशनल लीगल सर्व्हिसेस डे च्या अंतर्गत आपण नॅशनल लीगल सर्व्हिसेस डे साजरा करण्याकरता एक लीगल सर्व्हिसेस वीकचा कार्यक्रम घेत आहोत आणि हा जो आपण प्रोग्राम घेत आहोत तर तो रोज दुपारी 2 ते 3 या दरम्यान आपण जे काही पक्षकार आहेत, आपले रोज कोर्टात न्याय मागण्यासाठी पक्षकार येत असतात आणि त्यांना चांगल्या प्रतीने योग्य पद्धतीने न्याय कसा त्वरित देता येईल यासाठी मध्यस्थीची प्रक्रिया आपण राबवतो। तर त्याच्याबद्दल त्यांना अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आपण हा प्रोग्राम रोज 2 ते 3 ठेवलेला आहे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जे एक्सपर्ट मीडिएटर आहेत ते एक्सपर्ट मीडिएटर पुणे जिल्ह्यातले, तसेच आपले जज मीडिएटर साहेब आहेत, तर जज मीडिएटर साहेब आणि मी स्वतः, तर असे आम्ही तिघेजण काही या टॉपिक्सवरती आपण लेक्चर सिरीज अरेंज केलेल्या आहेत आणि ते आपण लेक्चर्स देण्याचं काम केलेलं आहे। त्याच्यातून लोकांना अवेअरनेस क्रिएट होत आहे आणि ते स्वतःहून मग आपल्याला विचारायला येत आहेत की आम्हाला आमच्या प्रकरणामध्ये मध्यस्थी करायची आहे, तर ती कुठे जावे लागेल, काय करावं लागेल। तर हा अशा पद्धतीने लोकांपर्यंत जे गरजू लोक आहेत आणि ज्यांच्या केसेस ॲक्च्युअलमध्ये चालू आहेत तर त्यांना ह्याचा जर जास्तीत जास्त फायदा मिळाला तर खरंच आपण लोकांपर्यंत पोहोचलो असं मानता येतं। म्हणून त्यांच्यासाठी, तसेच आपले जे ॲडव्होकेट्स आहेत, बारचे ॲडव्होकेट्स आहेत, सगळे जेंट्स ॲडव्होकेट्स आहेत, लेडीज ॲडव्होकेट्स आहेत, यांच्यासाठी सुद्धा आपण स्पेसिफिक डेला प्रोग्राम घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण हा 1 वीक साजरा करणार होतो, पण लोकांच्या आता वाढत्या मागणीनुसार आपण तो नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा कंटिन्यू करू शकतो। साहेब, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आज कोर्टाच्या आवारामध्ये आपले खूप साऱ्या रिक्षा दिसल्या आहेत, तर त्या कशासाठी आल्या होत्या बरं? आज आपण लीगल सर्व्हिसेस डे च्या अनुषंगाने रॅली घेतली आहे आणि ती रॅली ही ऑटो रिक्षांची रॅली घेतलेली आहे। म्हणजे आपण एक लीगल एड मार्फत
जे काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्याचा एक बॅनर तयार केलेला आहे. तसेच लीगल एड सर्व्हिस ऑफिसचं जे काही कॉन्टॅक्ट नंबर आहे, तसेच तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे जे काही कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत ते सगळे मेन्शन करून आपण एक बॅनर तयार केला आणि तो बॅनर आपण त्या रिक्षाच्या वरती आपण लावलेला आहे. आणि त्या रिक्षा अशा 5,000 रिक्षा आहेत ज्या वेगवेगळ्या भागांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रसार आणि प्रचार करण्यासाठी धावणार आहेत. तर ते त्यांचं डेली रुटीनचं जे काही काम आहे की जे काही ग्राहक येतील त्यांना सोडण्याचं आणण्याचं जे काही ते काम करत असतात तर ते काम करतच राहतील. पण त्याचबरोबर लिगल अवेअरनेस क्रिएट करण्याची सुद्धा आज त्यांच्यावरती आपण रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे. आणि त्या रिक्षावरती आपण ते चिटकवलेलं असल्यामुळे सगळ्यांना आपण फ्रीमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम हे आज करत आहोत. आणि अशा ज्या या रिक्षा आहेत त्या पुणे ग्रामीण PCMC त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये तसेच पुणे जिल्ह्याच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये सगळीकडे त्या करणार आहेत आणि त्याचा अवेअरनेस क्रिएट करणार आहे. खूप छान उपक्रम मॅडम. आपण आतापर्यंत फक्त ब्रीद वाक्य न्यायाचं ऐकत होतो की न्याय दारादारापर्यंत, जे आपला नालसाचं ब्रीद वाक्य आहे ते आता आपलं ऑटो रिक्षा सगळ्यांच्या घराघरापर्यंत फिरणार आहे आणि सगळ्यांना त्याची माहिती मिळणार आहे, सहजच नंबर मिळणार आहे आणि हे आपण प्रत्यक्षात उतरवतो आहे. त्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव मॅडम माननीय सोनल पाटील मॅडम यांच्या संकल्पनेतून मेडिएशन जनजागृती कार्यक्रम शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे 6 तारखेपासून 6 नोव्हेंबर 2023 पासून चालू आहे. आज 4था दिवस होता. त्याच्यामधून पक्षकारांना, वकिलांना मेडिएशनविषयी माहिती देण्याचं काम आपण करत आहोत आणि पक्षकारांना मेडिएशनच्या माध्यमातून केसेस कशा सॉल्व्ह करायच्या याविषयी आपण माहिती त्यांना देत आहोत. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2 ते पावणे 3 दुपारी 2 ते पावणे 3 म्हणजे लंच टाईममध्ये हा कार्यक्रम घेतला जात असल्यामुळे पक्षकार वकिलांची संख्या लक्षणीय असते आणि मला खात्री आहे की या कार्यक्रमामुळे मेडिएशनबाबत जनजागृती नक्कीच झालेली आहे. भरपूर पक्षकारांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि पक्षकारांनी ठरवलेले आहे की त्यांचे मॅटर जे आहे ते मेडिएशनच्या माध्यमातून ते सोडवतील. त्याबद्दल सर्व पक्षकारांचं मी खूप अभिनंदन करते आणि सर्व पक्षकार आणि वकिलांनी या मेडिएशनचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं म्हणजे की पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण इथे माननीय सोनल पाटील मॅडम जेव्हापासून आल्यात ना तेव्हापासून असं वाटायला लागलं की लिगल एडचं काम जरा खूप जोरात चाललंय. कारण साहेब आल्यानंतर पहिलेच लगेच आपल्याला लोक न्यायालयाचा पहिला जास्तीत जास्त केसेस मिटवण्याचा आपल्याला हे मिळालेलं आहे, पुरस्कार मिळालेला आहे. दुसरं म्हणजे की मेडिएशनच्या बाबतीत सोनल पाटील साहेब खूप चांगलं मेडिएशन करतातच. आता नुकतंच त्यांनी सिंगापूर येथून मेडिएशनचा त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. म्हणजे आता त्या इंटरनॅशनल मेडिएटर सुद्धा झालेले आहेत. तर त्यांच्या माध्यमातून नक्कीच पुणे येथे ज्या केसेस आहेत त्या केसेसच्या लोकन्यायालयाच्या माध्यमातून तर आपण सॉल्व्ह करतो, पण मेडिएशनच्या माध्यमातून पण केसेसचा निपटारा होईल याची मला खात्री वाटते. मी तेच थांबते. थँक्यू सो मच. कार्यक्रम 6 तारखेपासून आपण घेत आहोत शिवाजीनगर कोर्टामध्ये. प्रत्येक पक्षकार इथं अटेंड करतो ते कार्यक्रम आणि पक्षकारांना याचा खूप फायदा होतोय. आता ताईंची जी केस आहे इतक्या वर्षापासून केस चालू आहे, पोटगीची केस आहे. त्यांना इतक्या वर्ष त्यांना एवढा जो ताण सहन करावा लागला, खर्च करावा लागला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक आणि शारीरिक त्रास त्यांना होतोय. त्यांचा मुलगा इतका लहान होता, आता आज एवढा मोठा झाला तेव्हापासून त्यांची केस चालू आहे. तर 35 वर्षाचा मुलगा झाला आणि जेव्हा केस चालू होती तेव्हा किती वर्षाचा होता ताई तो? 6 महिन्याचा होता. म्हणजे इतक्या वर्षाची ही जी केस आहे, 35 वर्षाची म्हणायला हरकत नाही, ती केस मेडिएशनच्या माध्यमातून आता ही सोडवली जाणार आहे. त्यामुळे मेडिएशनचा आपण जर बघितलं तर फायदाच फायदा आहे. त्यामुळे मेडिएशनचा सगळ्यांनी नक्कीच लाभ घ्यायला पाहिजे. आज बघ ना, आज विधी सेवा दिन आहे 9 नोव्हेंबर आणि आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांनी एक पॅम्पलेट प्रसिद्ध केलेलं आहे आणि ते पॅम्पलेट एकदम मस्त आहे. बघ ना, किती माहिती दिलेली आहे त्या पॅम्पलेटमध्ये. बघतेस का तू? अरे वा, याच्यामध्ये किती माहिती दिलेली आहे, किती छान. ह्याच्यामध्ये मध्यस्थीबद्दल पण माहिती दिलेली आहे, लोक न्यायालयाबद्दल पण माहिती दिलेली आहे. म्हणजे आता पक्षकारांना त्यांचे जे प्रश्न असतील त्याबद्दल सहजच यामध्ये माहिती उपलब्ध होणार आहे आणि खूप छान परिपत्रक हे बनवलेलं आहे. आणि बघ ना, हे विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयी पण माहिती आहे. म्हणजे पुणेमध्ये विधी सेवा प्राधिकरण याचे लाभ कोण कोण घेऊ शकतात याची पण माहिती आहे.
आणि कसा लाभ घेऊ शकतात याचं पण प्रोसिजर पूर्ण दिलेलं आहे. त्यामुळे याचा नक्कीच सगळ्यांनी, वकिलांनी आणि पक्षकारांनी लाभ घेणं आवश्यक आहे, मला असं वाटतं. खूप छान पॅम्पलेट आहे हे. थँक्यू. नाही, देशामध्ये वैकल्पिक वाद निवारण पद्धती कसं आहे त्याची पण माहिती दिलेली आहे. वैकल्पिक वाद निवारण पद्धतीमध्ये लवाद, लोक न्यायालय, समन्वयक, मध्यस्थी याचे मार्ग हे व्यवस्थितपणे स्पष्ट केलेले आहेत. आणि तसंच इथे तालुक्यापासून सगळे तालुक्यांची माहिती, सगळ्यांचे संपर्क क्रमांक पण दिलेले आहेत. त्यामुळे तालुक्यापासून तर सुप्रीम कोर्टपर्यंत कुठेही काही अडचण आली तर इथं या माध्यमातून त्यांची अडचण सोडवली जाणार आहे. खूपच छान. सुरुवातीला पक्षकारांना प्रश्न पडत होते की आपण कुठे संपर्क साधायचा, तर सहजी तुम्हाला इथे नंबर उपलब्ध करून दिलेले आहे. असं माहितीपूर्वक सगळ्यांच्या उपयोगी असलेलं परिपत्रकाचे आज अनावरण झालेले आहे. त्याचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्यावा. थँक्यू.